अधिक मास साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा येतो. याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. यावर्षी अधिक मास हा 17 मे 2026 रोजी चालू झालेला आहे आणि समाप्तीही 15 जून 2026 पर्यंत असणार आहे. यावर्षी हा महिना ज्येष्ठ महिन्यात आलेला आहे, म्हणून याला अतिरिक्त ज्येष्ठ महिना म्हटले जाईल. तर धार्मिकदृष्ट्या या महिन्यात शुभ कार्ये जसे की विवाह, मुंडन किंवा गृहप्रवेश निषिद्ध आहे, परंतु पूजा आणि दानाचे फळ अनेक पटींनी वाढलेले आहे. मागील अधिक मास 2023 मध्ये श्रावण महिन्यात आला होता आणि 2026 नंतर पुढील अधिक मास 2029 मध्ये येईल. असे मानले जाते की अधिक महिन्यात केलेले धार्मिक कार्याचे फळ इतर कोणत्याही महिन्यात केलेल्या पूजा आणि प्रार्थनेपेक्षा 10 पट अधिक मिळते. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्यांचे असेल. अधिक मास याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असे म्हणतात. अधिक महिना हा 30 किंवा 33 दिवसांचा असतो आणि या काळातील सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाही, ते एका जागी थांबून राहतात. पौराणिक कथांमध्ये असे सांगितले जाते की या महिन्याची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही देवांनी त्याचा स्वीकार केला नाही. मग काय दुःखी कष्टी झालेला मलमास भगवान श्रीकृष्णांकडे गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणजे श्री विष्णूंचा अवतार. अधिक मासाचे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी अधिक मासाला बहाल केली. तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. भगवान श्री विष्णू यांच्या आशीर्वादामुळे तसेच पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यांपेक्षा तो एक अधिक तेजस्वी झाला. काही ठिकाणी याला दामोदर मास असेही म्हणतात. म्हणून अधिक मासात जे काही व्रत केले जाते त्याला भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते. अधिक मासाची येण्याची पद्धत पूर्णपणे खगोलीय असली तरी त्याचे आध्यात्मिक दृष्टीने महत्त्व अनन्यसाधारण आहे. अधिक मासात केलेले विशेष व्रत, उपासना, पूजा यांचे अनेक पटींनी आपल्याला पुण्य प्राप्त होते. त्यामुळे या महिन्यात शक्य तेवढी श्री विष्णूंची सेवा, उपासना करावी. सत्यनारायण पूजा ही एक अत्यंत महत्त्वाची आणि अनेक पटींनी पुण्य देणारी श्री विष्णूंची पूजा मानली जाते. सत्यनारायण या शब्दात सत्य आणि नारायण अशी 2 नावे एकत्र असल्यासारखी दिसतात. गेल्या 100 वर्षात महाराष्ट्रात या व्रताचा खूप प्रचार झालेला आहे. सत्यनारायण पूजा वर्षभरातील कोणत्याही दिवशी तसेच कोणत्याही वेळी करता येते. सत्यनारायण पूजा एकादशी, पौर्णिमा, संक्रांत, श्रावण आणि अधिक मास हे दिवस पूजेसाठी विशेष असल्याचे समजले जाते. कोणतेही नवीन कार्य सुरू करताना, संकल्प घेताना, कोणतेही शुभ कार्य निर्विघ्न पार पडल्यानंतर ही पूजा केली जाते. पूजा सकाळी, दुपारी किंवा गोरज मुहूर्तावरती केली जाते. अनेक घरात सत्यनारायण व्रत पूजनाच्या दिवशी उपवास केला जातो. पूजेसाठी आपल्याला लागणारं साहित्य पाहून घेऊया. सत्यनारायण देवाची प्रतिमा, हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, फुले, तुळशीची पाने, हार, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, खारीक, बदाम, हळकुंड, खोबऱ्याचा तुकडा, गुळाचा खडा, खोबरे वाटी, खडीसाखर, जानवी जोड, कापडाचे 2 पीस, पंचामृत, उदबत्ती, कापूर, सुटी रुपयांची नाणी, समई, निरांजन, तांदूळ, गहू, केळाचे किंवा आपल्याला आंब्याचे खुंट किंवा ढाळी लागणार आहे, शंख, घंटा, बाळकृष्णाची मूर्ती किंवा शालिग्राम, अत्तर, केळी, तांब्याचे गडवे, ताम्हण, पाट, चौरंग, वेगवेगळी 5 फळे, प्रसादासाठी शिरा. महाप्रसाद तयार करताना सव्वा या प्रमाणात प्रसाद तयार करायचा आहे. गव्हाचा रवा, साखर, साजूक तूप प्रत्येकी सव्वा प्रमाणात घेऊन प्रसाद करायचा आहे आणि त्यावर सव्वा केळी ठेवून तुळशीचे पान ठेवून महानैवेद्यासाठी आपल्याला हा प्रसाद तयार करायचा आहे. सत्यनारायण पूजेची मांडणीसाठी आपल्याला स्वच्छ जागेवरती पूर्व पश्चिम चौरंग मांडून त्याभोवती रांगोळी काढायची आहे. त्यावर गुलाल टाकायचा आहे. आवडीप्रमाणे सजावट करायची आहे. चौरंगाला 4ही बाजूंना आपल्याला केळीचे किंवा आंब्याची ढाळे बांधायचे आहेत. चौरंगावरील मागील बाजूस आपल्याला सत्यनारायण देवाची प्रतिमा ठेवायची आहे. तर इथे पहा, सत्यनारायण भगवानांचा मी फोटो घेतलेला आहे. सर्वप्रथम आपल्याला गंगाजलाने फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. छान असा फुलांचा हार त्या फोटोला लावायचा आहे. त्यानंतर आपण कलश तयार करणार आहोत. तर तांब्याचा असा कलश घ्यायचा आहे किंवा पितळेचा असला तरीही चालेल. छान स्वच्छ असं पाणी त्याच्यामध्ये भरायचं आहे. त्याच्यावरती कुंकवाच्या साहाय्याने आपल्याला असं स्वस्तिक बनवायचं आहे. 5 नाम ओढायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला कलश तयार करून घ्यायचा आहे. या कलशाला आपल्याला कलावा बांधायचा आहे.
त्यानंतर त्या कलशामध्ये हळद, कुंकू, 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, 1 फूल आपल्याला दुर्वा याच्यामध्ये व्हायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला छान असा कलश तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर गव्हाची रास आपल्याला चौरंगावरती घालायची आहे. त्याच्यावरती हा कलश ठेवायचा आहे. त्याच्यावरती आंब्याचा ढाळा ठेवून एका ताम्हणामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती अभिषेक करून आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून आपल्याला पूजेची सुरुवात करायची आहे. स्वामी समर्थांची मूर्ती आपण इथे पूजेमध्ये मांडू शकता. त्यानंतर आपल्याला असे सर्वप्रथम गणपती बाप्पांची म्हणून आपल्याला एक इथे सुपारी ठेवायची आहे. त्यानंतर वरुण देवतेची इथे एक आपल्याला सुपारी ठेवायची आहे आणि सर्व देवतांची म्हणून एक सुपारी आपल्याला इथे ठेवायची आहे आणि त्या सुपारींची आपल्याला छान अशी पूजा करून घ्यायची आहे. सुपारींवरती हळद कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं व्हायची आहेत. दीप धूप दाखवून आपल्याला सर्व देवांना नमस्कार करून पूजेला आपण सुरुवात करायची आहे. सत्यनारायण भगवानांची आपल्याला षोडोपचारे पूजा करून घ्यायची आहेत. तसेच सहस्र तुळशीपत्र आपल्याला इथे अर्पण करायचे आहे. यावेळी श्री विष्णूंची 1000 नावे म्हटली जातात किंवा विष्णू सहस्रनामाचे पठण केले जाते. धूप, दीप, नैवेद्य दाखवून गव्हाच्या व तांदळाच्या रव्याचा केळी घालून केलेला शिरा हा सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून दिला जातो. सत्यनारायणाची कथा पोथी वाचून सांगितली जाते. सत्यनारायण कथा महिमा अपार असल्याचे म्हटले जाते. कथा श्रवण अजिबात चुकवू नये असे सांगितले जाते. श्री सत्यनारायण ही सगुण पूजा आहे. काही विशेष निमित्ताने चैतन्य शक्तीचे स्मरण, पूजन करणे, तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा सत्यनारायण पूजेचा हेतू असला पाहिजे. मनाला उभारी, प्रसन्नता वाटेल, श्रद्धा निर्माण होईल, पुरुषार्थाची उपासना करण्याची प्रेरणा जागृत होईल असे सत्यनारायण पूजेचे स्वरूप असले पाहिजे. सत्यनारायण पूजा करताना घरातील सर्व मंडळी, नातेवाईक, मित्रमंडळी यांनी असणे उत्तम मानले जाते. कारण या पूजेचा आणि कथेतून निर्माण होणाऱ्या सात्विक लहरींचा सर्वांना लाभ आणि पुण्य मिळते असे म्हटले जाते. अधिक महिन्यात म्हणजे पुरुषोत्तम महिन्यात सत्यनारायण पूजा करणे अत्यंत शुभ आणि अनेक पटींनी पुण्य देणारे मानले जाते. या महिन्यात श्री विष्णूंच्या कृपेने घरात सुख, शांती, समृद्धी येते आणि पापांचा नाश होतो. आपापल्या आयुष्यात अनेक प्रसंगातून आपल्याला धीराने मार्ग काढावा लागतो आणि आपले मनोधैर्य टिकून ठेवावे लागते. अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत. घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना आहेत, त्यातील हे एक व्रत आहे. यामुळे आपल्या मनाला शुद्धीकरण तर होईलच, पण जगायला बळ मिळेल. कुठलेही कल्पविकल्प मनात न ठेवता हे व्रत केले तर मनाचा सात्विकपणा अनुभवास येईल आणि चेहऱ्यावरती हरवलेला आनंद सर्वांना दिसून येईल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.